या माई या, जरा घटकाभर बसा, दम खा. पुन्हा आपली आजची गोष्ट संपली की आहेच नेहमीचं संसाराचं रहाट गाडगं चालणारच आहे. आता बघ, शिव आणि शक्ती यांना कोणी वेगळं करू शकतं का? आता पहा, शिव आहे तर शक्ती असणारच, आणि शक्ती जिथे आहे तिथे शिव मात्र असणारच. दोघं एकत्र असतील, एकरूप असतील तरच त्याला अर्थ आहे. पार्वती देवी काय किंवा सती देवी काय, साक्षात त्याच दोघी जणी आदिशक्तीच्या स्वरूप आहेत, आणि त्यांच्याच विवाहाची ही कथा आहे. बघूया आजच्या भागात काय होतंय ते. सती! सती! माझ्याकडे याखेरीज इतर कुठलाही पर्याय नव्हता लक्ष्मी. महादेवांना थांबवणे इतर कुठल्याही मार्गाने शक्य नव्हते. परंतु नाथ, अशाने देवी सती यांच्या मृतदेहाची विटंबना झाली. त्याचे पातक आपल्या माथी येईल. नाही लक्ष्मी, सारे काही ज्ञात असून देव म्हणून जरी आपण काही घडलेले थांबवू शकलो नाही, तत्वत त्या आदिशक्तीला पुनश्च आम्ही पृथ्वी तलावर वसवले आहे. देवी सती यांचा मृतदेह पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी विखुरला आहे, त्यांच्या देहाचा अंश जिथे धरणीच्या कुशीत गेला आहे, ते अवशेष जिथे रुजले आहेत, ती जागा भविष्यात शक्तिपीठ म्हणून प्रसिद्धीस येईल व जागृत शक्तिस्थान बनून मानवजातीच्या उद्धारासाठी तत्पर राहील. आणि जो कोणी या आदिशक्तीची उपासना करेल, ही आदिशक्ती त्याच्यावर प्रसन्न होईल. नाथ, आपली लीला अपरंपार आहे. सारे काही अपशकुनी घडते आहे. या एका प्रसंगामुळे देवी सतीच्या वियोगामध्ये झोकून देऊन महादेवानी दुःखाच्या कोशामध्ये गुहेमध्ये स्वतःला समाधिस्थ केले आहे. पण नाथ, आपल्याला त्यांना ह्यातून बाहेर काढावयास हवे. आदिशक्ती आपल्यापासून लांब झाली आहे, आणि आता महादेव. याचा अर्थ काय घ्यावा नाथ? नारायण नारायण. नारायण नारायण. प्रभू, पृथ्वी लोकाची काय ही अवस्था. त्रिदेवांपैकी एक देव असमर्थ ठरला तर एवढा अनर्थ घडावा. मुनिवर, हे असंतुलन केवळ महादेवांच्या समाधिस्थ होण्याने आलेले नव्हे, याआधी आदिशक्तीच्या अंशाचा नाश झाला आहे. जे अशक्य होते ते आदिशक्तीने स्वतः घडवून आणले आहे.
शिव आणि शक्ती एकमेकांपासून विलग झाले आहेत. शक्तीचा नाश म्हणजे देवत्वाचा नाश. आदिशक्तीचे निघून जाणे म्हणजे आपल्यातून सर्व शक्तीच नाहीसे होण्यासारखे आहे. परंतु प्रभू, असेच घडत राहिले तर ह्या संसाराचा गाडा पुढे कसा जाणार? मुनिवर, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर आता कोणीही देऊ शकणार नाही. पिताश्री, आपण प्रणाम. हे ब्रह्मदेव, आपली मुद्रा इतकी चिंतित का? काही भयावह घडले आहे का? भयावह परिस्थिती आपल्यापासून लपून राहिलेली नाही पालनहार. समस्यांची शृंखला वाढतच चालली आहे. पृथ्वीवर तारकासुराने हाहाकार माजवलाय. तारकासूर? तारकासुराने वरदान प्राप्त केले आहे. केवळ आणि केवळ श्री महादेवांचा पुत्रच त्याचा संहार करू शकतो. महादेवांचा पुत्र? परंतु महादेवांचा तर कोणी पुत्रच नाहीये. मग? नारायण नारायण. आणि ह्याच संधीचा लाभ तारकासूर आणि समस्त असुर सेना घेत आहे. चहूबाजूंनी असहाय्य झालो आहोत आपण सर्व. ना शक्ती ना शिवमहिमा आणि ही अराजकता, या सर्वातून मार्ग निघावा तरी कसा? आदिशक्ती, आमचा प्रणाम स्वीकार करावा. माते, आम्ही आपली क्षमा मागतो. देवी सतीच्या रूपात आपण असताना आम्ही आपले रक्षण करू शकलो नाही. ह्या सृष्टीमध्ये जे काही घडते ते विधी घटनेनुसारच घडते. ते कदाचित भावनाधीन होऊन मी स्वामी महादेवांचे माझ्या प्रती असलेले प्रेम समजू शकले नाही. एका क्षणासाठी माझा त्यांच्यावरील क्रोध अनावर झाला व मी त्यांना सोडून आले. आणि त्यानंतरच्या सर्व विनाशाचे मूळ होण्यास कारणीभूत ठरले. नाही आदिशक्ती, आपण असे कदापि समजू नये. माझ्यापासून झालेल्या वियोगामुळे स्वामी महादेव समाधीस्थ आहेत हे माझ्यापासून लपलेले नाही. व ह्या सृष्टीचे चालक ह्या नात्याने त्यांनी त्यांचे दुःख बाजूस सारणे हे अत्यंत महत्त्वाचे व गरजेचे आहे. परंतु माते, हे कसे शक्य आहे? स्वामींना पुन्हा पती परमेश्वर म्हणून प्राप्त करणे व ह्या सृष्टीची विस्कटलेली घडी पुन्हा सुरळीत करणे हे माझे परम कर्तव्य आहे. आणि त्याच करिता मी आदिशक्ती पुन्हा जन्म घेईन. भविष्यात मी हिमालय अर्थात हिमवन व मैनावतीची कन्या म्हणून पुन्हा जन्म घेईन. आदिशक्तीचा विजय असो. विजय असो. माता आदिशक्तीचा विजय असो. माता आदिशक्तीचा विजय असो. हिमवन व मैनावतीची कन्या. महाराज महाराज, प्रणाम महाराज. आनंदाची वार्ता आहे. महाराणी मैनावती कन्येस घेऊन येथे येत आहे. कन्येस? होय महाराज. महाराणी मैनावती? दासी, हे तुझं बक्षीस. धन्यवाद महाराज. राणी मैनावती, आज आम्हाला आनंद व्यक्त करण्यासाठी शब्दच नाही. हे कन्यारत्न भेट देऊन आम्हाला एक अमूल्य सुखाची भेट दिली आहे. महाराज, अतिव आनंदाला सहसा हिमालयाची उपमा दिली जाते.
परंतु साक्षात त्याच हिमालयात झालेल्या आनंदाला कशाची उपमा देणार? खरे वल्लात महाराणी, याला कशाचीच उपमा नाही. आज हिमालय साम्राज्याला तुम्ही राजकन्या प्रदान केली आहे. मुनिवर दधीची आपण प्रणाम. आयुष्मान भव. सदा जिंक्य भवतु. मुनिवर, आजचा दिवस आमच्यासाठी परम भाग्याचा आहे. आपल्यासारख्या थोर मुनींचे चरण इथे वळले. आणि आजच्याच दिनी एका मनमोहक कन्येनं या घरात जन्म दिला आणि आपल्यासारख्यांचे आशीर्वाद तिला लाभावे हे तिचे अहोभाग्यच. उमा पार्वती. राजन, या तेजस्वी कन्येचे आता नामकरण करावे असावे. मुनिवर, हा सर्वस्वी आपलाच मान आहे. पार्वती. तिचे नाव पार्वती असेल. नारायण नारायण. अर्थात पर्वताची राणी, पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती. पार्वती, किती समर्पक आणि विलोभनीय नाव आहे. धन्यवाद मुनिवर. राजन, आणखीन एक विनंती करायची मनीषा होती. विनंती कसली मुनिवर? आपण आज्ञा करावी. राजन, कोणत्याही नवजात बालिकेचा अथवा बालकाचा प्रारंभीचा काळ अत्यंत महत्वाचा असतो. त्याच्या भविष्याच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा असतो. तेव्हा जर आपणा उभयतास मान्य असेल तर पार्वतीस मी काही काळ माझ्या आश्रमात नेऊ इच्छितो, जेणेकरून तिला उपयुक्त अशी शिक्षा प्रदान करता येऊ शकेल. मुनिवर, याहून आनंदाची वार्ता एका पित्यासाठी काय असावी? माते, ही योग्य तेच घडतंय ना. दागिने म्हणायचे? दागिने स्त्रीचे सौंदर्य खुलवतात, परंतु ही आभूषणे आमच्या कन्येची कांती उजळून काढतील असे यत्किंचितही वाटत नाही. लक्षात असू द्यावे की आमची कन्या पार्वती कुणी सामान्य पुत्री नाही, राजपुत्री आहे, राजपुत्री. आभूषण असे हवे ते परिधान केल्यावर स्त्रीचे सौंदर्य खुलले पाहिजे. घेऊन जा ही आभूषणं. पेचात आहात महाराणी? अजूनही आभूषणच निवडत आहात? नाहीतर काय महाराज, आता पार्वतीसाठी आभूषणे पसंत करायची तर सृष्टीतील सर्वोत्तमच आभूषणे निवडावी लागतील. त्यातून आज तिची जन्मतिथी, आपल्याकडून अशी भेट मिळायला हवी जी ती आजन्म गौरवाने मिळू शकेल. अगदी माझ्या मनातील विचार हेरलात महाराणी. काळ किती विचित्र असतो बघा ना. आपली पुत्री दधीची मुलींच्या आश्रमात गेली आणि तिच्या आठवणींमध्ये काळ किती जलद गतीने पुढे सरकला हे कळलेच नाही. संपूर्ण सृष्टीचे ऋतुचक्र आपल्यासाठी गतिमान झाल्यासारखे वाटत होते. तसे नाही.
एका मातेची तळमळ तुम्हाच कशी जाणवावी? एखाद्या वृक्षाची पडझड होताना जशा यातना होतात तशा यातना पार्वतीचा विरह देत होता. मी आपले प्रेम समजू शकतो, पण जे विधिलिखित असतं ना तेच घडतं. हे आपले आणि पार्वतीचे भाग्य समजावे की दधीची मुनींनी तिचे नामकरण केले आणि तिला शिक्षा अवगत करण्यासाठी आश्रमात घेऊन गेले. यावर आपण संतुष्ट व्हायला नको का? परंतु महाराज, माझ्या मनामध्ये ही शंका कायम घर करून असते की मुनीवर आपल्या पुत्रीच्या मनी काही असामान्य विचार कल्पना रुजू तर पाहत नाहीत ना? दधीतींच्या हेतूवर आपण शंका घेणे म्हणजे? नाही, मी शंका घेत नाही महाराज, परंतु आता हेच पहा ना, आज तिची जन्मतिथी. आपण सर्व महाल तिच्यासाठी सजवला आहे, भरपूर भेट वस्तूही आणल्या आहेत. निदान आज तरी तिने त्या आश्रमातून आपल्या स्वगृही यायला हवे होते. ते काही नाही. दासी, ताबडतोब पार्वतीस महालात घेऊन येण्याची व्यवस्था करावी. जशी आपली आज्ञा महाराणी. राजकुमारी, राजकुमारी, राजकुमारी. तुझा स्वर जरी मंजुळेप्रमाणे कोकिळ भासत असला तरी तो ध्यानस्थ अशा पाण्यात दगड पडावा तसा कंप उत्पन्न करीत आहे. म्हणजे राजकुमारी? म्हणजे ऋषी दधीची तपोसाधनेमध्ये व्यस्त आहेत व त्यासाठी शांतता आवश्यक आहे. तुझ्या आवाजामुळे त्यात व्यत्यय निर्माण होईल. क्षमा असावी राजकुमारी, परंतु आपल्या मातोश्रींनी आपणास जलद प्रासादी घेऊन येण्याची आज्ञा केली आहे आणि त्याचेच पालन करीत आहे मी. मातोश्रींनी आम्हाला बोलवले आहे ते का? त्या प्रत्यक्ष सांगतीलच. आणि राजकुमारी, अजून एक विनंती करायची होती. आपण एक राजकुमारी असून अशा वैराग्य अवस्थेत राहता. उंची वस्त्रे, आभूषणे आपणास असे पाहून त्यास माझा नाईलाज आहे. माझे मन ऐहिक सुखात न रमता नैसर्गिक आत्मिक आनंदात रमते. परंतु महाराणींनी आपणास असे पाहिले तर त्या आम्हा सर्व दासींना बोल लावतील की आम्ही आपला योग्य सांभाळ करू शकलो नाही. तुझी शंका समजते आहे मला. मातेसाठी मी ती उंची वस्त्रे परिधान करेन, तुला बोल लागणार नाही. धन्यवाद राजकुमारी. अजून एक सांगू, साक्षात श्री महादेव शिवशंभो असे संन्यासी वेश धारण करून राहतात आणि त्याच कारणाने तुम्ही सुद्धा तशाच राहता. अगदी मनकवडी आहेस तू. महादेव ह्यांचे नाव उच्चारताच जणू वैराग्याचा आत्मिक साक्षात्कार होतो. परंतु आजतागायत मला त्यांचे दर्शन घडले नाही, म्हणून मी अधिकाधिक अधीर होत गेले आहे. मुनीवर म्हणत होते की महादेवानी स्वतःला एका गुहेमध्ये बंदिस्त करून घेतले आहे. ते समाधीस्थ झाले आहेत. कित्येक वर्ष ते त्यातून बाहेर देखील आले नाही. कसे असतील ते? कुठे असतील ते? गुढीपाडवा हा मुळात दिवस असा आहे की 3.5 मुहूर्तापैकी पहिला आणि पूर्ण मुहूर्त धरला जातो. त्यालाच आपण वर्ष प्रतिपदा असं म्हणत असतो. याच दिवशी संवत्सर बदल झालेला असतो आणि याच दिवशी ब्रह्मदेवांनी संपूर्ण सृष्टीची रचना केली आहे. याच दिवशी ब्रह्मदेवांनी पहिला मानव निर्माण केलाय आणि म्हणून ब्रह्मदेवांच्या प्रत्येक व्यक्तींनी, प्रत्येक मानवांनी, प्रत्येक मनुष्यांनी बाळगलेली ही कृतज्ञता म्हणजे आपापल्या घरावर दारावर गुढी उभारतो मंडळी. आणि म्हणून या गुढीपाडव्याच्या दिवशी भल्या पहाटे घरातल्या प्रत्येकांनी उठलं पाहिजे. स्नानदानादी कर्म सगळं उरकलं पाहिजे आणि त्यानंतर एखादी काठी असेल किंवा बांबू असेल तो स्वच्छ धुतला पाहिजे. तो धुवून झाल्यानंतर तो आपल्या देवघराच्या जवळ आणायचा आहे. एखादं रेशमी वस्त्र जे आहे ते त्याला छानपैकी बांधायचं आहे आणि त्या बांबूचं पहिल्यांदा पूजन करायचंय, त्या काठीचं पूजन करायचंय.
त्याला 5 ठिकाणी त्या कलशाला गंध लावायचे, अक्षत लावायची आहे, हळदी कुंकू व्हायचंय, त्याला फुलं अर्पण करायची, फुलांचा एक हार अर्पण करायचा आहे, त्याचप्रमाणे साखरेचं हार आणि काकण त्याला अर्पण करावं मंडळी. आणि अशा पद्धतीने अशी ही गुढी जी आहे विधिवत पूजन करून मात्र घराच्या बाहेर आणायची आहे. दरवर्षी आपण ज्या ठिकाणी गुढी उभारतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी आपण ती गुढी उभारायची, छानपैकी ती बांधायची आहे. भेटूया पुढील भागात, पण तोपर्यंत उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको.